मंडळी या डब्यामध्ये खरंच मोठे मोठे खेकडे भेटले, जबरदस्त भेटले ना. वाटल्या नव्हते भेटले म्हणून, पण भेटल्या, मस्त भेटल्या मित्रांनो. बघा मस्त आहे की म्हणजे मोठे मोठे गावल्यात, 21 कुर्ला भेटल्यात खेकड्या. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मंडळी जवळजवळ आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपल्याला जायचे मंडळी परातले खेकडे पकडायला. पण ते आपण सध्या ते आता खेकडे आहेत ना, आपण हाताने पकडणार नाहीत, तर त्यासाठी आपण एक वेगळी युक्ती काढली. तर ती सगळेजण वापरतात आता. पण आता आपल्याला यावर्षी फर्स्ट टाईम लावून बघायचे. तर ते म्हणजे आपल्याला पत्र्याचा डबा लावून खेकड्या पकडायचे. तर मंडळी या कोकणामध्ये आपण पत्र्याचे डबे लावून कसे खेकडे पकडतो ना, तर ते तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर मंडळी त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट बघा. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपण मंडळी नवनवीन व्हिडिओ टाकत असतो आपल्या कोकणामधले. तर नक्कीच आपला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर भेटूया पुढे आता, चला. तर मंडळी हे आहेत आपले डबे. आम्ही 5च सध्या घेतलेत. तर आम्ही यावर्षी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. गेल्या वर्षी आम्ही जेव्हा पकडलेत ना, व्हिडिओ टाकला होता मी याचा पत्र्यांच्या डब्यातून खेकडे पकडायचा. तर आम्हाला बरेच म्हणजे व्ह्यूज वगैरे आले होते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर मंडळी आता आपण चाललोय. तर आता आपल्याला आपल्या पऱ्याला जायचं आहे आणि हा परा आपल्या इथे समोरच आहे. हे आपली विहीर आहे पाण्याची आपल्या वाडीमध्ये आणि वाडीच्या साईडला परा आहे. तुम्ही गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कारण आपण गेल्या वर्षी सुद्धा इथे आलो होतो खेकड्या पकडण्यासाठी. पर्वत म्हणजे आम्ही माशाला गेलो असतो ना, येताना आम्ही इकडून आलो नाही त्या साईडून. तर आम्हाला वरती वाटेवरच खेकड्या भेटल्या. म्हटलं भरपूरच खेकड्या आल्या आहेत असं वाटलं, म्हणून डबल या म्हटलं. तर त्यासाठी आम्ही आलो आहे बघा. आणि पर्या पाण्यातून भरपूर आलं आहे, आता जबरदस्त पाणी आलं आहे. तर आपल्या इथे खाली जायचं आहे या पर्याला आणि बघूया काय काय भेटतं ते. आता आपल्याला नेमकं किती खेकडे भेटतात त्या. तर मंडळी आता आपला पहिला डबा चेपायला चाललो आहे. आणि डबा चेपायचं म्हटलं तर त्याला आता पाणी मोठं आहे आणि पाणी मोठं असल्यावर आता मग आपल्याला डब्याला व्यवस्थित बांधावं लागेल आणि त्यावरती दगडे वगैरे व्यवस्थित ठेवावं लागतील. कारण पाण्यात जर वाढलं ना रात्री अचानक तर डबा असा वाहून जाऊ शकतो. त्यामुळे असा त्याला व्यवस्थित आता दगड लावून ठेवूया आणि बघूया या ठिकाणी किती गावतात त्या. तर मंडळी आपण आपला दुसरा डबा या ठिकाणी लावतोय, कारण या ठिकाणी चांगला स्पॉट आहे. असं म्हणजे ढव आहे पाण्याचा थोडा आणि साईडला मस्त दगडी आहेत. तर कधी पण आपण डबा जो लावतो ना, तर तो चांगला स्पॉट बघूनच लावायचा. कारण जिथे तुम्हाला वाटत असेल ना की ज्या खेकड्यावर चांगले ते बसून असतील त्या ठिकाणी लावायचा. कारण आपण समजा तुम्ही फ्लोच्या ठिकाणी वर लावला पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने, तर तिथे समजा तुमचा डबा वाहून जाऊ शकतो जर पाऊस मोठा वाढला तर. आणि डबा एका साईडलाच लावा शक्यतो. आणि मेन म्हणजे रस्सी बांधून ठेवा. तर आपल्या या डब्याला पण रस्सी बांधून ठेवलेली आहे आणि ते आपण आता इथे बांधून ठेवूया आणि बाकी डबे आपण खालीकडे बांधूया आता. तर मित्रांनो आपला हा तिसरा डबा आपण या ठिकाणी लावतोय आणि हा आमचा दरवर्षीचा चांगला स्पॉट आहे. तिथे खेकडे भेटते ज्या ठिकाणी, असं म्हणजे आमची खात्री आहे. कारण हा स्पॉटच तसा आहे, पूर्ण असा मोठा ढव आहे साईडला आणि पूर्ण बांध आहे, त्याला बांधला खेकडे असते. तर आपण इथे लावूया आणि नंतर पुढे जाऊया. मंडळ आता मी जातोय खाली आमच्या या कड्याने. तर याला मी कडा बोलतो कारण हा जो भाग आहे ना तो भरपूर उंच आहे आणि पाणी देखील त्याच स्पीडने खाली जात असतं. आणि कृपया आपण साईडूनच चालतो याच्या, कारण तिकडे पाणीचा स्पीड भरपूर मोठा आहे. तर या ठिकाणी आपण खाली डबा लावूया, कारण खाली पण चांगले चांगले ढव आहेत आणि त्यालासुद्धा एक चांगली म्हणजे खेकडे लागू शकते. तर बघूया आता मी चाललो आहे खाली. यशला वरतीच ठेवतो, नंतर पाठवून येईल तो हळूहळू. तर मंडळ हा पण शेवटचा डबा चेपतोय. मागे मी मगाशी 4थ्या वर चेपला होता
आणि हा आहे शेवटचा डबा. आणि आता मंडळी आपण आता उद्या येणार डायरेक्ट सकाळी 6-6:30 वाजता येणार आपण चेक करला की खेकड्या किती भेटल्यात त्या. तर मंडळी नक्कीच बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ, कारण मला वाटतं उद्या चांगले खेकडे भेटतील असं वाटते, कारण पाणी पण चांगलं आलं आहे पऱ्याला मोठं, आणि मोठ्या पाण्यात खेकड्या चांगल्या गावतात पऱ्याच्या. तर मंडळी शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मंडळी आता आपण पुन्हा आलो आहे सकाळी जवळजवळ 6:30 वाजता आलो आहे आपण आता खेकड्या बघण्यासाठी. आणि आता पूर्ण आपण डबे ते 5 डबे लावलेत ना आपण, ते चेक करूया. आणि मंडळी तुम्हाला मी शेवट दाखवतो. आता मी डबे काढत खायला चाललो आहे आता, आणि तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा किती भेटतात त्या, कारण चांगलं भेटलं असं कालच बोललो होतो तुम्हाला मी. बघूया आता काय काय भेटतं ते. Hey, bak. Melee.